सतत एक प्रसार माध्यमांवर आणि वृत्तमानपत्रामध्ये बातमी आली की गोंदिया भंडाऱ्यातल्या मोठ्या नेत्यांचा दादाला फोन आला होता. काही राईस मिलरच्या फाईल होत्या किंवा शेतकऱ्यांचा काही फाईलवर सिग्नेचर द्यायचा, नेमका काय विषय होता? मी माननीय अजितदादाला आदल्या रात्री फोन केला. मी मोबाईल केला. मला माहीत नव्हतं की अजितदादा मुंबईत आहे की पुणे बारामती कुठे आहे. मी मोबाईलवर फोन केला आणि फक्त त्यांना निर्देशनात आणून दिलं की पूर्व विदर्भामध्ये धान पिकवणारे शेतकरी आहेत ज्यांची शासकीय खरेदी त्यांच्या हमीभावाने आपण करत आहोत आणि ज्याचे पैसे आपल्याला केंद्र सरकारकडून नंतर रिइंबर्स होते, परत राज्य सरकारला त्यांना मिळते. ते पैसे अजून चुकारे जे आहे शेतकऱ्यांचे ते अजून पूर्ण झालेले नाही. तिथून ओरड आहे. शेतकऱ्यांचे काही निर्देशनं, काही प्रदर्शनं आपल्या तालुका स्तरावर त्यांनी अनेक ठिकाणी केले. तो मी त्यांच्या लक्षात आणून दिलं. त्याच्यात गैर काय? शेतकऱ्यांचा विषय राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांच्या नजरेत निदर्शनात आणून देणं ही माझी पण एक जनप्रतिनिधी म्हणून कर्तव्य होतं. ती मी फक्त त्यांना माहिती दिली. आता त्यांनी मला एवढंच सांगितलं, प्रफुल्लभाई असा होणार नाही, मी काही करून म्हणजे लवकरात लवकर शेतकऱ्यांचे पैसे मिळेल त्याच्यासाठी व्यवस्था करतो. आता मला काय माहिती की पुढच्या त्यांनी काय केलं की नाही. आणि खरं आहे की मी फोन केला होता, पण शेतकऱ्यांच्या साठी केला. कुठल्या कोणाची खासगी फाईल की कोणाला मदत हो. आणि एक उपमुख्यमंत्री म्हणून, फायनान्स मिनिस्टर म्हणून त्यांनी त्या दिवशी माझा फोनसह अनेक लोकांचा फोन त्यांना आला असेल, अनेक लोकांनी निवेदन वेगवेगळ्या कामाची दिले असेल. त्याचा अर्थ हे नाही आहे की मी कुठल्याही कारणाने त्यांना तिथे थांबवण्याचं काम केलं आहे. आणि मला माहीत सुद्धा नव्हतं. मी दिल्लीत होतो आणि दिल्लीतवरनं मी त्यांना मोबाईलवर फोन केला. हे मला माहीत नव्हतं की हे मुंबईत आहे की कुठे आहे. सर, या संदर्भात नाना पटोले देखील म्हणाले होते की प्रफुल्लभाईवर असे आरोप करणे योग्य नाहीये, नेमकी त्याची चौकशी व्हायला पाहिजे. आता असं आहे, कोण माझ्याबद्दल चांगलं बोललं की वाईट बोललं याचं मी उत्तर देण्यासाठी मी जबाबदार नाही. फक्त एवढंच मी जे काही तथ्य आहे ते तुमच्या समोर मांडण्याचं काम केलं आहे. आता त्यातून जे अर्थ ज्यांना जे काढायचे असेल, ज्यांना मी शेतकऱ्यांच्या कामासाठी दादाला फोन करणं हे जर चुकीचं वाटत असेल, हे आता ज्यांनी आरोप केले त्यांनी विचार करावा. देखील तो जळत नाही, मात्र या ठिकाणी तो जळल्याचं निदर्शनात आलेलं आहे. बघा, सामान्यतः ब्लॅक बॉक्स अशा एक यंत्र आहे की जे क्रॅश, दुर्घटना की असा कुठलाही असं काही झालं तर ते रिट्रीव्ह करून म्हणजे त्याला शोधून त्याच्यामधून बऱ्याच जे माहिती आहे, खास करून पायलट जे काही एकमेकांशी बोलले किंवा टावरशी बोलले की वगैरे जे आतली जे काही त्यांच्या पायलट को पायलटची चर्चा असते हे सगळे त्यामध्ये रेकॉर्डिंग असते. सोबत काही आणखीन पण डिटेल्स, विमानाच्या संबंधित काही टेक्निकल डिटेल्स पण असतात. ते दोन प्रकारचे आहे. FDR असते, फ्लाईट डेटा रेकॉर्डर, आणि एक कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर. हे ब्लॅक बॉक्स एक असा यंत्र त्यामुळेच विमानामध्ये हे असते की ज्या अर्थानं कुठल्याही अशा दुर्घटनामध्ये खरी जी माहिती आहे किंवा चौकशी जी चालते त्यामध्ये ते मदत मिळते. आता या ब्लॅक बॉक्सच्या काही जानकारी अशी मिळत आहे की काही डॅमेज झालेलं आहे पूर्णपणे. इथे आपल्याकडे मी तुम्हाला सांगतो जे मला माहिती आहे प्रारंभिक, मला फायनल काही डिटेल्स अजून माहीत नाही आहे, कारण मी स्वायत्त संस्था AIB कडे कोणी पण आम्ही चौकशी करू शकत नाही. ते त्यांचाच अहवाल त्यांच्याकडेच राहते आणि ते मग योग्य वेळी ते बाहेर देते. आता नेमका काय झालं मला माहीत नाही, पण एक नक्की आहे की अमेरिकामध्ये लॅब्स अशी आहे की ब्लॅक बॉक्स जर डॅमेज पण झालं ते तिथे त्यांना डिकोड करण्यामध्ये त्यांच्याकडे जास्त टेक्निकल एक्सपर्टीज आहे. तर असू शकते की अमेरिकाला पाठवून तिथून आणखीन ते डिकोडिंग करून आपल्याला माहिती मिळेल. आता मला एक्झॅक्टली माहीत नसताना मी या विषयावर अधिक बोलू इच्छित नाही.